नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर पाहत होतो बरोबर. त्यातला काही पार्ट आपला झालेला पण आहे. तर मला वाटतं प्रॅक्टिस सेट 5.2 च्या आसपास आपण पोहोचलेलो होतो. तोही झालेला 5.3 काहीतरी चालू होता इव्हेंट पासून बरोबर. हाच चालू होता का रे? हा मग प्रॅक्टिस सेट 5.3 write a sample space S, number of sample point NS for each of the following experiment. Also write the event A, B, C in the set form and write number of elements in A, number of elements in B, number of elements in C. आता काय, वन डाय इज रोल्ड, एक डाय रोल केली तर त्यामधले इव्हेंट काय पहा. इव्हेंट ए, इवन नंबर ऑन अप्पर स्पेस, इवन नंबर ऑफ ऑन अप्पर स्पेस. त्यानंतर इव्हेंट बी इज ऑड नंबर ऑन द अप्पर स्पेस आणि लास्ट प्राइम नंबर ऑन द अप्पर स्पेस. ओके, हे आपल्याला यामध्ये पाहिजे. तर सॅम्पल वन डाय इज रोल्ड, द सॅम्पल स्पेस इज, एक डाय आपण रोल केले तेव्हा सॅम्पल स्पेस काय येईल? 1 2 3 4 5 6. ओके, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स जे NS इक्वल टू 6. किती आहेत बाई? 1 2 3 4 5 6. आता इव्हेंट ए काय पहा, इवन नंबर ऑन द अप्पर स्पेस, म्हणजेच इवन नंबर कोणते येतील? इवन नंबर बघा यामधले 2 4 6 हे इवन नंबर आहेत, म्हणून सॅम्पल स्पेस काय येईल? ए इक्वल टू 4 6. ओके, देन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन ए मोजायचे 1 2 3. then number of samples points in A equal to 3. Then next event B, odd number on the upper space. odd number कोणते ते आपल्याला बघायचं upper space. odd number 1 3 and 5. okay, 1 3 5. number of points in A, sample point in A, B, sorry 3. this is the second. then event C, prime numbers on the upper space. प्राइम नंबर कोण कोणते आहेत बघा? 2 3 and 5. therefore events, number of events in C equal to 3. ओके, इथं कोणाला काय शंका आहे का? बोला, यामध्ये मला डाऊट आहे का कोणाला? काय आवाज येतो का रे? हॅलो, अरे आवाज येतो का? बोला कोणतरी. हा येतोय ना. नेक्स्ट बघा, 2 dice are rolled simultaneously. event A, the sum of digits on upper space. आता 2 डाय टाकायचे अप्पर स्पेस इज मल्टिपल ऑफ 6, 6च्या पटीतले असले पाहिजेत. इव्हेंट बी जो आहे तो सम ऑफ डिजिट्स ऑन द अप्पर स्पेस इन मिनिमम 10. इव्हेंट सी, द सेम digit on both upper space. आता सॅम्पल स्पेस तुम्हाला सांगितलं मी कसं येते. 2 डाय आपण डाय थ्रोन करतोय एका वेळेस. सॅम्पल स्पेस काय येईल पहा, 1 1 1 2 1 3 1 6 अप टू 6 6. सॅम्पल पॉइंट्स किती येतील सॅम्पल स्पेस मध्ये? तर 36 येतील. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन 36. आता या ठिकाणी इव्हेंट पहिला काय पहा, द सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर स्पेस इज मल्टिपल ऑफ 6. थोडक्यात त्यांची बेरीज जी आहे ती किती आली पाहिजे बघा? 6 आली पाहिजे बरोबर. अप्पर स्पेसला येणारी बेरीज आहे ती 6 आली पाहिजे. म्हणजे 5 प्लस 1 6, 2 प्लस 4 6, 3 प्लस 3 6, 4 प्लस 2 6, 5 प्लस 1 6, 6 प्लस 6 12. तर याला 12 ने 6 ने भाग जातो, म्हणजे हे काय येणार आहेत? 6च्या पटीमध्ये असतील. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन ए किती येतील? 6 येतील. ओके, देन नेक्स्ट इव्हेंट आहे काय पहा, द सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर स्पेस इज मिनिमम 10. मॅक्झिमम किती असू शकतील? मिनिमम 10 असली पाहिजेत बघा. द सम ऑफ डिजिट्स ऑन द अप्पर स्पेस इज मिनिमम 10.
मिनिमम 10 मॅक्झिमम 12 येतील, त्याच्यापेक्षा जास्त येत नाहीत. म्हणजेच 4 + 6 10, 5 + 5 10, 5 + 6 11, 6 + 4 10, 5 + 6 11, 6 + 6 12. आता किती झाले बघा पॉइंट. हे सोडून बाकी कुठले येतात का बघा, यामध्ये कुठला येत नाही. 4 1 2 3 4 5 6 सॅम्पल पॉइंट्स किती आले बी मध्ये 6 आले. ओके. त्यानंतर इव्हेंट सी, द सेम डिजिट ऑन बोथ द अपर स्पेस. सेम डिजिट म्हणजे कोणते येतील रे बा, सेम डिजिट आहे 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6 बा हे डिजिट्स येतील. आता नंबर ऑफ पॉइंट्स इन सी किती आहेत बा, सॅम्पल पॉइंट्स 1 2 3 4 5 6. then therefore number of sample points in C is 6. ओके. त्यात कुणाला काय डाऊट आहे का? नेक्स्ट 3 coins are tossed simultaneously. आता 3 कॉइन टॉस करायचे सायमल्टेनियसली. एक बरोबर. आणि कंडिशन फॉर द इव्हेंट टू गेट लिस्ट 2 heads. Condition for B to get no heads. And condition for event C to get head on the second coins. सेकंड कॉइन वरती आपला काय आलं पाहिजे, हेड आलं पाहिजे. मग आता पहिले सॅम्पल स्पेस काय बाय, 3 कॉइन एका सायमल्टेनियसली टॉस करायचे. म्हणजे तिन्हीवर एच एच येऊ शकतं. म्हणजे एच एच टी, एच एच टी, एच 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 टी टी, एच टी एच, टी एच टी, त्यानंतर टी टी एच, टी एच एच आणि टी टी. आता ही पहिली कॉइन आहे, ही दुसरी कॉइन आणि ही तिसरी कॉइन आहे, हे लक्षात ठेवायचं. तसंच या पद्धतीने पुढच्या आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती येतील, 8 येतील. त्यानंतर पहिली कंडिशन आहे, कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट लिस्ट 2 heads. आपल्याला 2 heads पाहिजेत. कमीत कमी जास्तीत जास्त किती पाहिजेत, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3 आले तरी चालतील. म्हणजे एच एच ह्याच्यात 3 आहेत, एच एच कमीत कमी 2 असले पाहिजे. जास्तीत जास्त किती असतील चालतील, 2 पेक्षा कमी चालणार नाहीत. म्हणजे एच टी टी एच, टी एच एच. आता या ठिकाणी एक आहे पहा, इथं एच आहे पण हा सॅम्पल पॉइंट का घेतला नाही, तर यामध्ये फक्त एकच एच आहे. आपल्याला किती पाहिजेत, 2 एच आवश्यक आहेत. म्हणून तिथे येणार नाही, हे पण लक्षात ठेवा तिथं. त्यानंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन ए 1 2 3 4. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती 4 येतील. देन नेक्स्ट इव्हेंट आहे बघा, कंडिशन फॉर इव्हेंट बी. काय कंडिशन आहे, टू गेट नो हेड. आता हेड नसणार कुठला, यामध्ये हेड आहे, 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 इथं सर्व हेड आहेत. म्हणजे राहिला कुठला रे, नो हेड, एकही हेड नसणार. कारण टू गेट हेड ऑन दी सेकंड, सॉरी नो, आपण सेकंड पाहत, टू गेट नो हेड्स म्हणजेच काय येईल पहा, टी टी फक्त येईल. बाकी सर्वांमध्ये हेड आहेत, त्यामुळं बाकी 7 जे ते येणार नाहीत, फक्त बीच येईल. टू गेट नो हेड आणि नो टेल म्हणलं असतं काय आलं असतं, एच एच आलं असतं, हे लक्षात ठेवा. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन बी 1. देन कंडिशन फॉर इव्हेंट सी टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. आता सेकंड कॉइन वरती आपल्याला काय असला पाहिजे, हेड असला पाहिजे. ओके. आता सेकंड कॉइन वरती बघा, हा सेकंड या ठिकाणी एक आहे, इथं आहे. त्यानंतर यामध्ये सेकंड कॉइन वरती नाही, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. म्हणजे कोणते, एच 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 टी, टी एच टी, टी एच एच. ओके. मग काय पहा, इव्हेंट सी एच 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 टी, टी एच एच, टी एच टी, टी एच एच. सेकंड ही जे आहे ते आपले सेकंड कॉइन आहे. बस सेकंड कॉइन वरती एच असलं पाहिजे, बाकी काही असलं तरी चालेल, फक्त सेकंड कॉइन वरती एच आला पाहिजे. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सी 4 येतील. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, 2 digit numbers are formed using digits 0 1 2 3 4 5 without repetition of the digits. आता विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट हे कंडिशन महत्वाचे. म्हणजे 1 1 2 2 3 11 22
33, 44, 55 हे डिजिट त्यामध्ये येणार, नंबर येणार नाहीत. Condition first for event A, the number form is even. Condition for B, the number form is divisible by 3. And condition for C, the number form is greater than 50. पहिले इवन नंबर येतील, दुसऱ्यामध्ये 3 भाग जाणाऱ्या संख्या आहेत, आणि तिसऱ्या कंडिशन काय आहे, त्यामध्ये आपल्याला 5च्या पट्टीमधल्या सॉरी 50, द सम फॉर्म इज ग्रेटर दॅन 50, 50 पेक्षा जास्त बेरीज, नंबर फॉर्म ग्रेटर दॅन 50, 50 पेक्षा मोठे असणारे नंबर येतील. ओके, आता या ठिकाणी आपल्याला 0 घेऊन 01, 02, 03, 04, 05 हे काय येणार नाही, तो डिजिट नंबर येणार नाही. 0 नंतरच येईल तरच त्याला व्हॅल्यू राहील. म्हणजेच बघा काय येईल, 10, 12, 13, 14, 15. काय घ्यायचं, 1 घ्यायचं सुरुवातीला, 1, 0, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5. त्यानंतर 2 घ्या, 2, 0, 2, 1, 2, 3, 2, 4, 2, 5. या पद्धतीने येईल. याला सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट 25. कंडिशन फॉर इव्हेंट ए, द नंबर फॉर्म इज इवन. आता नंबर फॉर्म इवन कोणकोणते आहेत बा, 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52, 54. हे इवन नंबर आहे. कुठला मिस झालाय का बघा. 10, 12, 20, 14, 20, 24, 23, 30, 32, 34, 40, 42, 50, 52, 54. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए 13. यामध्ये किती आले, 13. त्यानंतर सेकंड कंडिशन काय बा, कंडिशन फॉर इव्हेंट बी, नंबर फॉर्म डिव्हिजिबल बाय 3. आता आपल्याला 3 भाग जाणाऱ्या संख्या पाहिजे आहेत. कंडिशन फॉर इव्हेंट बी, द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. हा, ओके. त्यानंतर कंडिशन फॉर इव्हेंट बी, द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. 3 भाग जाणार कोणते आहेत बा, 12, नंतर 15, 21, 24, 30. यामध्ये बघा 35 तर कुठे भाग जात नाही. नंतर 42, 45, 54. बघा यामध्ये आता म्हणजे 12, 15, 21, 24, 30, 42, 45, 51 हा एक नंबर राहिला, आणि 54. ओके, therefore number of elements in B is 9. आता सेकंड कंडिशन फॉर इव्हेंट सी काय पहा, द नंबर ऑफ फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. ग्रेटर दॅन 50 म्हटलं काय तर 50 पेक्षा मोठे हे 4 नंबर येतील, 51, 52, 53, 54. ओके, C equal to 51, 52, 53, 54. आणि तो नंबर ऑफ एलिमेंट्स इन C 4. ओके, यात काय कोणाला डाऊट, मला वाटते नसावा. त्यानंतर पुढचं जे आहे बा फॉर्म आहे, from the 3 men and 2 women, environment committee of 2 persons in 2 form. आता ही कमिटी मध्ये 2 पर्सन पाहिजेत. मग कंडिशन फॉर इव्हेंट ए, आता रो काय करतो रे, देर मस्ट बी at least 1 woman member. Condition B, 1 man 1 woman committee to form. And condition for C, there should be not be an woman member. आता आपला आधी याचा सॅम्पल स्पेस तयार केला पाहिजे. काय येते बा, किती आहेत, 2, 3 मेन्स आहेत, 2 वुमन्स आहेत. आता यामध्ये कमी झाला. त्यानंतर बा आता या पद्धतीने आपल्याला कमिटी तयार करायची आहे. म्हणजे आधी M1, M2, M1, M3, M1, FN, M1, F2, M2, M3, M2, F1, M2, F2. आता F म्हणजे फिमेल आहे, M म्हणजे मेल आहे, हे लक्षात ठेवा. M3, F1, M3, F2, F1, F2. आता या ठिकाणी M1, M1 येणार नाही, F1, F1 येणार नाही, कारण ते एकाच कमिटीमध्ये एकच व्यक्ती 2 वेळा असू शकत नाही. म्हणून हे कंडिशन लक्षात ठेवा, नाहीतर F1, F1 लिहाल, M1, M1 लिहाल, अशी गडबड करायची
नाही. ओके. त्यानंतर number of elements in sample space 10. Condition for event A that there must be at least one woman member. कमीत कमी वन, जास्तीत जास्त किती असू शकेल. मग अशी कमिटी आपल्याला तयार करायची. मग कोणते बा हा M1 F1 M1 F2 त्यानंतर M2 F1 M2 F2 M3 F1 M3 F2 ही येईल का यातले F1 F2 येणार आहे. कारण कमीत कमी एक वुमन पाहिजे. जास्तीत जास्त किती असले तरी चालतील. पहिल्या दोन येणार नाही कारण याच्यामध्ये कमीत कमी एकही वुमन नाही. म्हणून काय येईल पहा हे आले जे आपण वरती टिक केले त्याच आहे तिथं. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती आले 7. ओके. त्यानंतर पुढे काय वन मॅन वन वुमन कमिटी टू फॉर्म. आता एक पुरुष आणि एक स्त्री यांची कमिटी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी. मग ती कमिटी कोणती येईल पहा. ही तर येणार नाही. M1 F1 M1 F2 M2 F1 M2 F2 M3 F1 M3 F2 ही कमिटी येणार नाही. कारण त्यामध्ये काय म्हणले वन मॅन आणि वन वुमन आहे. म्हणजे F2 F2 येणार नाहीत किंवा M1 M2 येणार नाही M1 M3 येणार नाही कारण त्या दोन्ही मेन आहेत. ओके. बघा या पद्धतीने नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले 6. ओके. Then next condition for event C, there should not be woman member. एकही woman member असणार नाही. मग condition for event C, there should be not be woman member. मग कोणते येतील रे M1 M2 M1 M3 बाकी कुठे आहेत बा. बाकी सर्वांमध्ये वुमन मेंबर आहेत ह्या कमिटीमध्ये म्हणून ते येणार नाहीत. आणि M1 सॉरी हा एक राहिला आपला M2 M3 एक आहे. M2 M3 हे दोन्ही मेंबर तिथे आहेत. म्हणून नंबर ऑफ सॅम्पल्स पॉइंट किती आले 3 आले. ओके. देन नेक्स्ट वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. आता वन डाय आणि वन कॉइन आपल्याला थ्रो करायचे. ओके. हा मग सॅम्पल्स पॉइंट्स काय येतील ते बघायचे. कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट हेड अँड ऑड नंबर्स. Condition for event B to get head or tail on the even numbers. And condition for C, number on the upper space greater than the 7 and the tail on the coin. Okay. बघा आता आपण काय केले ह्या कॉइन आणि डायस एकाच वेळेस टॉस केले. म्हणजे काय दिले H1 H2 H3 H4 H5. मग सॅम्पल पॉइंट टू गेट हेड ऑन दी ऑड नंबर H1 H2 H3. आता ही बा ही कॉइन वरचा आहे आणि हे कशावरचा डाय वरचा हे लक्षात ठेवा. टू गेट हेड ऑन अँड ऑड नंबर. आता गेट हेड आणि ऑड नंबर H1 H आणि 1 H3 ऑड नंबर पाहिजे. त्यानंतर हेड पाहिजे. नंतर H5. ओके. हे येतील कारण आपलं टेल बोललेलंच नाही त्याच्यामध्ये म्हणून H1 H3 H5. number of points in A 3. okay. Then condition for event B to काय बा to get head or tail आणि इवन नंबर. आता हेड आणि टेल दोन्ही पैकी कुठला असेल आणि इवन नंबर घ्यायचे आपले. ओके. मग काय बघा या ठिकाणी या ठिकाणी गेट हेड और टेल आणि इवन नंबर म्हणजे H2 H4 H6 T2 कारण टेल किंवा हेड असला इवन नंबर असला पाहिजे T4 आणि T6. मग H2 H4 H6 T2 T4 T6 total number of events in B 6. okay. Then condition for event C, number on the upper space is greater than 7 and tail on the coin is possible आहे का रे. हे पॉसिबल नाही. म्हणजेच काय पाहिजे एम्प्टी सेट येईल 7 येणारच नाही. therefore number of elements C is 0. ओके. तर या ठिकाणी आपण इथं थांबवत आणि उद्या आपण दुसरा राहिलेला 5.4 जो आहे तो घेऊत. ओके. या ठिकाणी आपण आज